करतो तुम्हाला 4थी 7वीला आम्हाला त्यावेळेस स्कॉलरशिप होती. आता मला वाटत होतं आता ही सुरुवात आहे, समजू नका. मोठं झाल्यानंतर असं जाणवायला लागतं की अरे 4थी स्पर्धा दिली असती तर बरं झालं असतं, 7वी दिली असती तर बरं झालं असतं. त्याचे एक अकाउंट पण उघडतो आपण आणि त्याचे ती स्कॉलरशिप जमा होते, तर ती अभिमानानं 4थीपासून माझ्या अकाउंटला जमा होती. छान वाटतं एकदम. तर मुलांना आता सेवाभावी संस्थेमार्फत बोलले, माननीय मंत्री महोदयांनी जी सुरुवात करून दिली ती फार मोठी सुरुवात आहे. फक्त तहसीलदार, प्रांत, कलेक्टर किंवा या हेच स्पर्धा परीक्षेतून घडतं असं नाही. तुम्ही आता मोठ्या मोठ्या कंपन्यात जर गेला आणि उच्च पदस्थ आहेत आणि ज्यांना पॅकेजेस काही काही मोठी आहेत ते तुम्हाला ऐकल्यानंतर म्हणजे त्या माहिती करेल अशा पदावर जाण्यासाठी पण ही स्पर्धा परीक्षा फार महत्त्वाची आहे. टाटा असेल, विप्रो असेल किंवा इतर मोठ्या कंपन्या ही अशाच पद्धतीची स्पर्धा परीक्षा घेतात आणि त्यात ग्रामीण भागातली मुलं जास्त असतात. त्याचं कारण असं की स्कॉलरशिपला हीच मुलं ग्रामीण भागातली जास्त असतात. शहरामध्ये तुम्ही गेला तर 10वी 12वी झाल्यानंतर आणि स्पर्धा परीक्षेकडे लक्ष त्यांचं नसतं. त्यामुळे हे दिले फक्त ग्रामीण भागातच घडतात आणि ही घडवण्याची संधी तुमच्या लोकप्रतिनिधींना तुम्ही निर्माण केली याचे तुम्ही आभार मानले पाहिजे. तुम्ही माझे शब्द लक्षात ठेवा. आज जे फोटो निघतील ते तुम्ही आयुष्यभर बघत असाल की बाबा मला 4थीला भेटलं होतं, 7वीला भेटलं होतं आणि त्यानंतर मग तुम्ही आता 12वी नंतर एंट्रन्स असते त्यात पण हे पुन्हा तेच असतं. तुम्ही इंजिनिअरिंगची एंट्रन्स दिली पुन्हा त्यात हेच असतं, मेडिकलची एंट्रन्स दिली पुन्हा त्यात हेच असतं, UPSC केली MPSC केली ते पुन्हा हेच आहे, पुन्हा तेच आहे. म्हणजे आकडेवारी कुठे बदलत नाही, गणित तेच आहे, विज्ञान तेच आहे. आपण ते शिकत जाणं फार महत्वाचं आहे. आणि माझं तुम्हाला सांगणं आहे की 4थी पासूनची पुस्तकं तुम्ही कुणाला विकूच नका. कोणी देत नाही. आपल्याला 4थीचा जो शिक्षक असेल त्याला स्कॉलरशिपला शिकवलं असेल, 2 वर्गात शिकवलं तोच शिक्षक आठवतो, कारण तोच आपल्याला घडवतो. वेळेअभावी मी आभार मानतो की त्यांनी माझा सत्कार केला. वास्तविक तो सत्कार आमचा नाही केला पाहिजे सर, मी सांगतो तुम्हाला, कारण त्याचा पगार मिळतो आम्हाला. म्हणजे माझा ही संधी तुम्हाला आत्तापासून सुरू झाली. तुम्ही 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप आणि कुठलीही स्पर्धा परीक्षा खाजगी कंपनीची असो किंवा UPSC MPSC असो, ही सुरुवात आहे. खूप चांगलं भविष्य आहे आणि 96 पासून झाली म्हणून सुरुवात सांगितली. खूप चांगली सुरुवात आहे. पुन्हा एकदा शुभेच्छा आणि सर्व पदाधिकारी आणि